धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत येणार. मंत्रिपदासाठी फिल्डिंग सुरू असताना मुंडेंवर घाव. धनंजय मुंडेंची आमदारकी जाऊ शकते का? धनंजय मुंडेंची कमबॅकची चर्चा रंगली की त्यानंतर लगेच त्यांना अडचणीत आणणाऱ्या गोष्टीही घडत आहेत. त्यामुळे धनंजय मुंडेंची अडचण काही कमी होताना दिसत नाही. सध्या त्यांच्याकडे असलेली आमदारकी हीच एकमेव त्यांची जमेची बाजू. आता त्यांच्या आमदारकीवरही टांगती तलवार असल्याचं दिसून येत आहे. करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द करण्यात यावी यासाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. परळी कोर्टातही करुणा मुंडेंनी याचिका दाखल केली होती, मात्र ती फेटाळण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी औरंगाबाद खंडपीठात धनंजय मुंडेंविरोधात निवडणूक याचिका सादर केली. उमेदवारी अर्जात पहिली पत्नी म्हणजे करुणा मुंडेंचा उल्लेख आणि काही मालमत्तांचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे त्यांनी माहिती लपवली असल्याने त्यांची उमेदवारी आणि आमदारकी रद्द केली जावी अशी याचिका दाखल करण्यात आली. तसेच विधानसभा निवडणुकीत बूथ कॅप्चरिंगचा आरोपही करण्यात आलाय आणि त्यांच्या उमेदवारी अर्जावरही आक्षेप घेण्यात आलाय. त्यानंतर सुनावणी पार पडली आणि याबाबत पुढील सुनावणी आता 6 मार्च रोजी होणार आहे. कोर्टाने परत 6 तारीख दिलेली आहे. आज आता आमच्या जे 1 आठवड्याची तारीख दिलेली आहे 6 मार्च आणि आता आमचा अर्ध केस पूर्ण झालेला आहे. आणि जसे की आज धनंजय मुंडे जे आहे ते परत मंत्री होण्याचे स्वप्न बघतोय, पण इथे जे आहे औरंगाबाद हायकोर्टामध्ये त्यांची आमदारकी 100% जाणार आहे जसं मी दावा करत आहे. आणि आमचं जे पिटिशन आहे पुढचे जे येणारी तारीख आहे त्या तारीख पासून आमच्या जे आहे ते आमचे जे खरी सुनावणी सुरू होणार आहे आणि आमचे पुरावे सकट आम्हाला सादर करण्यासाठी जज साहेबांनी सांगितलेलं आहे. आणि परलीमध्ये पण जे आम्ही याचिका टाकली होती त्याच्यामध्ये जे रद्द झालेली आहे, तिथे निकाल आमचे अर्ज फेटाळण्यात आलेला आहे. त्याची पण आम्ही अंबेजोगाई कोर्टामध्ये परत आम्ही ते अपील दाखल केलेली आहे. त्याच्यामध्ये पण धनंजय मुंडेला नोटीस बजावण्यात आलेली आहे. तसंच आम्ही दोघी ठिकाणी जे कानूनमध्ये बसतोय पूर्ण आमचा प्रयत्न जे सुरू आहे आमदारकी रद्द करण्याचा आणि 100% आम्हाला यश भेटणार याच्यामध्ये. माजी मंत्री धनंजय मुंडे हे 2024 मध्ये स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये पहिले मंत्री होते की ज्यांनी शपथ घेतल्यानंतर काही महिन्यातच त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांच्यावर कृषी साहित्य खरेदी घोटाळा, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील लिंक तसेच इतर हे काही आरोप केले गेले. त्यानंतर ते आजारी सुद्धा होते. अलीकडेच ते मंत्रिमंडळात कमबॅक करणार अशा चर्चा सुरू असतानाच त्यांचे नेते अजित पवार यांचं निधन झालं. त्यानंतर पुन्हा त्यांच्यावर एका महिलेने आर्थिक फसवणुकीचे आरोपही केले. आता करुणा मुंडेंच्या याचिकेवर सुनावणी पार पडली आणि करुणा मुंडेंनी या पहिल्या सुनावणीनंतर दावा केला की 100% धनंजय मुंडेंची आमदारकी ही जाणार आहे. आता खरंच असं काही घडतं का की इथेही धनंजय मुंडे यांच्या बाजूनेच निकाल लागतो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र धनंजय मुंडेंची सध्याची एकमेव जमेची बाजू असलेल्या आमदारकीवरच घाव घालण्याचा करुणा मुंडे यांचा प्रयत्न याची मात्र चर्चा होते. एकूणच करुणा मुंडेंचा हा दावा, धनंजय मुंडेंच्या अडचणी याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब करा.